नमस्कार मंडळी, आयशा ब्लॉग मराठीमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते। हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे। पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यामधील शिव जन्मभूमी म्हणजे शिवाजी महाराजांची जन्मभूमी आज बघणार आहोत। तर ह्या संपूर्ण ब्लॉगमध्ये मी शिवनेरी किल्ला जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता तो मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मस्त तुम्ही हा एन्जॉय करा। पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात दोन्ही वेळेस मी शूटिंग केलेलं आहे आणि संपूर्ण हे शिव जन्मभूमीचा शिवनेरी किल्ला आपण बघणार आहोत या व्लॉगमध्ये। चला तर मग बघूया आणि मस्त एन्जॉय करूया। आता आपण किल्ल्यावरती चढायला सुरुवात करणार आहोत। त्या सुरुवातीला हे एक बोर्ड आहे आणि आता आपण हे पूर्वी मी उन्हाळ्यात ही शूट केलं होतं आणि ऊन पडून गेल्यानंतर आठवड्यानंतर बघा किती हिरवंगार असं हे सीन झालेलं आहे। आणि पहिलं हा दरवाजा आहे शिवनेरी किल्ल्याचा प्रथम दरवाजा। आता हा प्रथम दरवाजा म्हणजे हा गणेश दरवाजा आहे। तर ह्याचा प्रथम दरवाजाचा नाव आहे गणेश दरवाजा। त्यानंतर आता आपण यानंतरचा दुसरा दरवाजा म्हणजे हा पीर दरवाजा। ह्याचा पीर दरवाजा असं नाव आहे। पीर दरवाजानंतर थोडंसं अंतर चालल्यानंतर पुढचा मेणा दरवाजा लागतो। तर बरंचसं इथे गार्डनिंग आहे, खूप सुंदर अशी झाडं लावलेली आहे, खूप छान असं हे किल्ला मेंटेन केला आहे। तर तुम्ही बघू शकता किती हिरवंगार असं हे वातावरण आहे। पाऊस पडून गेला आहे त्याच्यामुळे अतिशय छान असं हे वातावरण इथे झालेलं आहे। आता जो दरवाजा येणार आहे तो आहे मेणा दरवाजा। प्रथम दरवाजा गणेश दरवाजा होता, दुसरा पीर दरवाजा आणि आता हा तिसरा दरवाजा म्हणजे मेणा दरवाजा। हा मेणा दरवाजा आहे। हा मेणा दरवाजा आहे।
थोडंसं चालत गेल्यानंतर शिवाई देवी मंदिर आहे तिकडे जाता येतं आणि त्यानंतर लगेच शिवनेरी गडावरती पण जाता येतं. असे 2 रस्ते आहे. तर आपण सुरुवातीला शिवाई देवीच्या मंदिरात जाणार आहोत आणि त्यानंतर आपण शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहोत. तर इथून हा एंट्रन्स आहे. ह्या एंट्रन्सवरनं थोडंसं अंतर चालत गेल्यानंतर ह्या एंट्रन्सपासून 2 रस्ते होतात. एक शिवाई देवी मंदिराकडे जातो आणि एक शिवनेरी गडावर जातो. आता इथून आपण शिवाई देवी मंदिराकडे जात आहोत. हा रस्ता आहे. थोडंसं अंतर आपल्याला चालत जावं लागणार आहे. इथे आता आपण शिवाई देवीच्या मंदिरात आलो आहे. बाहेर बोर्ड आहे शिवाई देवी मंदिराचं आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत. छान असे बीम आहे. आता परिसर अतिशय छान आणि मोठा, भरपूर मोठा आणि छान असा आहे. छान सुंदर असं त्याचं मंदिराचं स्ट्रक्चर आहे. बघू शकता तुम्ही या पद्धतीने हे शिवाई देवीचं मंदिर आहे. आपण जात आहोत शिवनेरी किल्ल्यावरती. म्हणजे शिवनेरी किल्ल्याच्या रोडला आपण जात आहोत. स्टेपने वरती थोडंसं जावं लागतं. त्यानंतर इथे कुलूप दरवाजा लागतो. कुलूप दरवाजा आपण बघणार आहोत. थोडंसं एंट्रन्स पुढे गेल्यानंतर आपल्याला कुलूप दरवाजा लागणार आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण आता थोडंसं चालत आलोय स्टेपने आणि नंतर हा दरवाजा आपण बघितलाय, कुलूप दरवाजा. आणि आता थोडंसं वरती गेल्यानंतर आपण शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहोत. यानंतर आपण बघणार आहोत अंबरखाना. पूर्वीच्या काळी याला धान्य कोठी म्हणून ओळखलं जायचं. तर हा इथे अंबरखाना आहे. थोडंसं त्याचं स्ट्रक्चर बिघडलं आहे, पण या पद्धतीने असा भरपूर मोठा असा हा अंबरखाना आहे गडावरील. आणि आता आपण चाललो आहे शिवनेरी गडावरती. पाऊस पडून गेल्यामुळे गडावरील वातावरण अतिशय निसर्गरम्य, हिरवंगार, अतिशय सुंदर आणि सुरेख असं झालेलं आहे. खूप सुंदर असं हे छान वातावरण इथलं झालेलं आहे. आता आपण शिवनेरी किल्ल्याच्या दिशेने जात आहोत. इथे शिवनेरी किल्ल्यावरती आपण आलेलो आहोत. इथे एंट्रन्स शिवनेरी किल्ल्याचा आहे. सुरुवातीला असं या पद्धतीने आहे आणि आपण शिवनेरी किल्ल्यावरती पोहोचलो आहोत. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. हा शिवनेरी किल्ल्यामध्ये आतमध्ये हा एक लाकडी पाळणा आहे अशी आख्यायिका आहे. हे शिवाजी महाराजांचा पाळणा आणि इथे त्यांचा जन्म झाला होता.
तर हा बाहेरूनचा व्ह्यू आहे शिवनेरी किल्ल्याचा. ह्याच्या आतमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. तर ह्या स्थळाला तुम्ही एकदा तरी नक्की विजिट द्या. शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती. तर अतिशय निसर्गरम्य आणि अतिशय छान हा शिवनेरी किल्ला आज आपण बघितला. हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला याबद्दलची कमेंट मला नक्की करा. आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.